ब्रिजच्या जवळ एका भरधाव वेगातील मालवाहू ट्रकनं समोरच्या 5 वाहनांना धडक दिली आहे। त्यामुळे झालेल्या अपघातामध्ये बाप लेकीचा मृत्यू झालाय तर 12 जण जखमी झालेत। जखमींपैकी 4 जणांना गंभीर दुखापती झाल्या आणि त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल, खोपोली, लोणावळा इथल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मुंबई पुणे जुन्या महामार्गावरनं रात्री लोणावळ्याहून ट्रक रात्री 10 वाजेच्या सुमारास खोपोलीकडे जात होते। त्या दरम्यान खंडाळा घाटामध्ये बॅटरी हिल गावाजवळ आल्यानंतर गाडीचे ब्रेक फेल झाले। त्यामुळे समोरील इनोव्हा, अर्टिगा आणि रिक्षा आणि टाटा पंच आणि एका हायवे पेट्रोलिंगचे वाहन अशा 5 वाहनांना धडक बसली। त्यात इनोव्हा आणि अर्टिगाचा चक्काचूर झालाय तर अर्टिगामधील बाप आणि लेकीचा मृत्यू झालाय। या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, लोणावळा, खंडाळा पोलीस यांच्यासह खोपोली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ह्या संस्थेचे स्वयंसेवक, IRB, पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महाराष्ट्र सुरक्षा बल, पवना आणि लोकांना हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्स, स्वामिनी ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस या सगळ्या यंत्रणा अपघाताच्या स्थळी दाखल झाल्या आणि मदत कार्य केले आणि तसेच जखमींना रुग्णालयात सुद्धा नेले। या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झालेली होती। अपघातग्रस्त वाहनं बाजूला काढल्यानंतर वाहतूक पुन्हा एकदा सुरू झाली।